नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण अगदी सहज आणि पटकन तयार करता येईल असं पन्ह करणार आहे आणि त्यासोबतच आपण पन्ह प्रीमिक्ससुद्धा करणार आहे। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता इथं मी 3 गावरान कैरी घेतलेली आहे। आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कैरीचे देठ जे असतं तिथं चीक असतो, त्यासाठी कैरी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। आणि नंतर धुवून झाल्यावरती आपल्याला कैरीचं जे देठ असते ते काढून घ्यायचं आहे। आता कट करून घ्यायचं आणि कैरी छान कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता कैरी तुम्ही कुकरमध्ये जर शिजवत नसाल तर मोठ्या भांड्यामध्ये शिजवून घेतली तरीसुद्धा चालेल, पण आपल्याला इथं मऊसूद असं कैरीचा गर हवा आहे, त्यासाठी आपल्याला कैरी छान शिजवून घ्यायची। त्यासाठी कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये छान कैरी शिजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान कैरी शिजून तयार झालेली आहे। आता इथं आपल्याला कैरीचा गर थंड होऊ द्यायचा आहे, नंतर तयार करायचा आहे। तोपर्यंत गुळाचा पाक करायचा आहे। तर जास्त पाक करायची अजिबात गरज नाही, फक्त गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं, 1 वाटी गुळ टाकायचा, नंतर अर्धी वाटी खडीसाखर वापरलेली आहे, म्हणजे मिश्री वापरलेली आहे। आता आपल्याला खडीसाखर आपल्याला ठेचून घ्यायची आहे। जास्त ठेचण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्याला गुळासोबतच मिश्री किंवा खडीसाखर विरघळून घ्यायची आहे। तर बघा छान अशी ठेचून झालेली आहे। आता गुळाचा जे पाक तयार होतोय त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेली खडीसाखर सुद्धा टाकायची। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि गुळ आणि मिश्री म्हणजे खडीसाखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। बघा जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आणि नंतर आपल्याला पाकसुद्धा थंड करून घ्यायचा आहे। आता तोपर्यंत कैरी छान थंड झालेली आहे आणि गर अशा पद्धतीने आपल्याला काढायचा आहे। तर इथं कैरी खूप छान मऊसूत शिजलेली होती, तर त्यासाठी गर लवकर व्यवस्थित तयार झालेला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता तिथं मिक्सरला फिरवण्याची अजिबात गरज नाही, कारण की मी कैरी अगोदरच जास्त शिजवून घेतलेली आहे। आता कैरीचा गर आपल्याला जी पुरणाची चाळणी असते त्यावरती टाकायचा आणि चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गर तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे गरमध्ये जे गुठळ्या वगैरे असतील तर त्या एकजीव होतील आणि एकसंध असा गर तयार होईल। आणि आता बघा चाळणीवरती थोडी कैरीची साल बाजूला काढून घ्यायची आहे आणि एका साईडला गुळाचा पाकसुद्धा थंड झालेला आहे, तो सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, कारण की गुळामध्ये सुद्धा कचरा वगैरे असते, तर त्यासाठी गुळाचा पाक नक्की गाळून घ्यायचा। अगदी साधी आणि सोपी मी रेसिपी केलेली आहे, तुम्हीसुद्धा करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तिथं कैरी आणि पाक दोघंही छान काढून घेतलेले आहे। आता चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता तुम्ही रंग बघू शकतात, मस्त आलेला आहे, कारण यामध्ये मी खडीसाखरचा वापर केलेला आहे। तुम्ही फक्त साखरचा वापर केला तरीसुद्धा चालेल। आता अजून आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आणि सतत मिक्स करायचं आहे, कारण हे पन्ह प्रीमिक्स जास्त वेळ टिकावं, जास्त दिवस टिकावं, यासाठी आपल्याला हे पन्ह प्रीमिक्स छान खडकडून उकळी करून घ्यायची आहे। एक तारी पाक करण्याची अजिबात गरज नाही, फक्त खडकडून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पन्ह प्रीमिक्स थंड करून घ्यायचा आहे। पन्ह प्रीमिक्स थंड झाल्यावरच आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे। शक्य असल्यास पन्ह प्रीमिक्ससाठी, कैरीचं पन्ह प्रीमिक्ससाठी काचेच्या बर्नीचा किंवा बॉटलचाच वापर करा। आता अशा पद्धतीने पन्ह प्रीमिक्स तुम्ही जर करून ठेवलं तर हे खूप जास्त दिवस टिकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी घाईच्या वेळेमध्ये जर पन्ह प्यायची इच्छा झाली ना, तर अगदी 2 मिनिटांमध्ये पन्ह तयार करता येईल, जर तुम्ही असं पन्ह प्रीमिक्स करून ठेवलं तर। आता पन्ह तयार करू, त्यासाठी काय करायचं, प्रीमिक्स घ्यायचं, तुम्हाला लागेल तेवढं प्रीमिक्स घ्यायचं, थंड पाणी टाकायचं, जिरा पावडरसुद्धा टाकायची, पुदिना पावडर टाकायची। आता माझ्याकडे पुदिना पावडर असते, त्यासाठी पुदिना पावडर टाकायची, काळं मीठ टाकायचं किंवा चाट मसाला टाकायचा, नंतर फ्रेश पुदिना टाकायचा। पुदिना टाकल्याने छान आपल्या प्रीमिक्सला सुगंधसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा खूप भारी येते। आता काचेच्या ग्लासमध्ये बर्फ टाकायचा आणि त्यामध्ये तयार केलेलं पन्ह टाकायचं आणि अगदी 2 मिनिटांमध्ये पन्ह तयार झालेला आहे। आता इथं तुम्ही 2 ग्लास पन्ह करा किंवा 20 ग्लास पन्ह करा, फक्त तुम्हाला पन्ह प्रीमिक्स करून ठेवायचं आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये पन्ह तयार करता येईल। आता पन्हसाठी काही खास टिप्स, पहिली टिप्स म्हणजे तुम्ही फक्त गुळाचं सुद्धा पन्ह करून ठेवू शकतात किंवा साखरचं करू शकतात किंवा खडीसाखरचं करू शकतात किंवा मिक्ससुद्धा करून ठेवू शकतात। आणि दुसरं म्हणजे पन्ह प्रीमिक्स जास्त दिवस टिकावं, यासाठी गॅसवरती फक्त एकदा खडकडून उकळी करून घ्यायची आणि गार झाल्यावरती काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे पन्ह प्रीमिक्स जास्त दिवस टिकते। आणि तुम्ही रंग बघू शकतात, मस्त आलेला आहे आणि पन्ह तर खूप टेस्टी झालेला आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.